नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. You all came here for the spiritual listening. घाबरले बाबा, कोणाला बोलवलं? ताईंना बोलवलं. ताई आता काय पूर्ण कीर्तन इंग्लिश मध्ये करते की काय? बाबा तर तिकडेच बघायला लागले. कोणी बोलवलं यांना? उर्मिला ताईंनी ना. घाबरू नका, संपूर्ण कीर्तन इंग्लिश मध्ये करणार नाही. मला इंग्लिश येतं म्हणून मी हे बोलली नाही. मला यातून एक मुद्दा प्रकट करायचा आहे. मी जे हे सगळं बोलली ना, तरुण मंडळ आहे ना इकडे, बिना टोपीचं जे दिसतंय ना ते तरुण मंडळ आहे. व्हेरी 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 इझी टू गेस. तरुण मंडळ इज व्हेरी इझी टू गेस. आणि माय डिअर ऑल, मी तुमच्यासाठीच इथे आलेली आहे, म्हणजे तरुण मंडळांसाठीच इथे आलेली आहे. काय माहितीये, भ्रष्टाचार करून करून थकलेल्याला आणि रिटायर झालेल्याला काय सांगायचं? भ्रष्टाचार करू नकोस. आता जो ड्युटीवर रुजू झालाय त्याला सांगूया ना, भ्रष्टाचार करू नको. जे मी बोलली ना त्याचा अर्थ असा होता, घरामध्ये आमचं फलानं फालतू काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही सगळेजण इथे आलात, मला तुमचं अभिनंदन करू द्या. मला तुमचं अभिनंदन करू द्या. मग ताई, हे तुम्ही इंग्लिश मध्ये का बोललात? आपल्या सगळ्यांना वेस्टर्न आवडतं ना. वेस्टर्न, लेट मी प्रूव्ह इट. मला प्रूव्ह करू द्या. मला सांगा, आपल्या पोरांना, आपल्या म्हणजे तुमच्या बरं का, माझ्या मातावर नका, तुमच्या पोरांना पोहे आवडतात की 2 मिनिट का मॅगी आवडतो? प्रूव्ह करायचं, सिद्धांत मांडायचा आहे, प्रूव्ह करायचंय. पिझ्झा आवडतो की पुरणपोळी आवडते? बरोबर आहे की नाही? मग तो मैद्याचा गोळा पोटामध्ये जातो, 3 दिवस पचत नाही, असाच पोटामध्ये इथे लगदा राहिलेला असतो. आणि आपली भाकरी आत्ता खाल्ली सकाळी, फ्लश आउट, तरी सुद्धा आपण भाकरी नाही खात. काय खातो आपण? पिझ्झा. आपण दर सॅटर्डे संडेला कुठे जातो? मम्मा, लेट्स गो टू द डॉमिनोज. एम आय राईट? बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढे जाऊन सांगते, नीट ऐका. आपलं कसं झालंय माहितीये, सवय झालीये. कीर्तनकार बुवा येतो, पांढरं डोकं, धोतर, आणि येऊन काहीतरी 4 देवाच्या गोष्टी सांगतो, जो आम्ही बघितलाच नाही आणि बघण्याची आम्हाला इच्छाही नाही. त्याच्याबद्दल 4 गोष्टी सांगतो आणि कीर्तनकार बुवा जातो. इथे 2 तास एंटरटेनमेंट होतं आणि झालं. अशी कीर्तन ऐकायची आपल्याला सवय झाली आहे. बट चेंज दिस थॉट, चेंज दिस थॉट. आता आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक डॉक्टर, वकील आणि इंजिनियर होत आहेत. तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली माणसं इथे उभी आहेत, तुमच्यापेक्षाही जास्त. त्याच्याही पुढे जाऊन टाळ्या वाजवू शकता हो. त्याच्याही पुढे जाऊन सांगते, आपल्या मंडळींना हल्ली लिंबू सरबत नाही आवडत. आपल्याला काय आवडतं? एखादा पाहुणा घरी आला ना, तर असं नाही म्हणत, पप्या जा रे लिंबू घेऊन ये. आपण काय म्हणतो? पप्या हे घे 30 रुपये, थंडा घेऊन ये. काय म्हणतो? थंडा. आपल्याला स्प्राईट आवडायला लागले, आपल्याला कोको कोला आवडायला लागले. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी एक केमिस्ट्रीची विद्यार्थिनी आहे. मला माहितीये त्याच्यामध्ये किती घाण भरलेली आहे. आपण गॅस असतो ना, गॅस सिलेंडर, त्याच्यामध्ये कसा भरपूर वायू प्रेशराईज करून तो लिक्विड फॉर्म मध्ये झालेला असतो. अगदी तसंच त्या बाटल्यांमध्ये भरपूर कार्बन डायऑक्साईड वायू प्रेशराईज करून असा दाबून भरलेला असतो. म्हणून तो उघडल्याच क्षणी तुम्हाला ते असे सगळे काय बुडबुडे दिसतात आणि आपल्याला वाटतं वॉटर स्टाईल, थंडा मतलब कोको कोला, थंडा घ्या आणि दा, तसाच निघ. काय एक प्रयोग करून बघा घरी. सकाळी मंडळाने वेळ सुद्धा छान ठेवले ना, अगदी 9 म्हणता 9:30 झाले. सगळी शेवटची सिरियल संपूर्णच आम्ही आलो बघा ताई. 6:30ला जे ताबडतोब वाटोळ सुरू होतं, टीव्ही ताबडतोब वाटोळ. बरोबर आहे ना? तुमच्याकडे पण लक्ष नसतं हो, इतकं यांचं तिकडे लक्ष असतं. 6:30ला सुरू होतं होम मिनिस्टर. झी मराठी आहे ना इकडे, नाही ते तेव्हापासून सुरू होतं. ते वाचतं अगदी 9:30 पर्यंत. बघण्याला काही हरकत नाही. एक मुद्दा सांगून जाते, महाराज प्रत्येक सिरियलीवरती मी कीर्तन करू शकते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, परिते त्वचेची या पडद्या आड, अनिकची सांडून गोचिड, अशुद्धची सेवती. हा सगळा समाज त्या गोचिडासारखा ना रक्त पीत बसलाय. त्याला दूध प्यायला सांगायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक सिरियलवरती कीर्तन होऊ शकतं. कसं काय होऊ शकतं? दृष्टांत देऊन सांगते. अंजलीबाई आवडते की वहिनी साहेब? बाई, ताईला सगळं माहितीये, बघता की काय रोज. मग आमच्या घरी नाहीये? आमच्या पण घरी माणसं आहेत, आमच्या पण घरी टीव्ही आहे, आमच्या पण घरी चालू असतं सारखं.
अंजलीबाई आवडते की वहिनी साहेब? एका ठिकाणी असा प्रश्न विचारला, बायकांमधून आवाज आला, राणा दादा आवडतो. कोण आवडतं, अंजलीबाई की वहिनी साहेब? अरे बिंदास बोला हो, बिंदास, नाहीतर इकडून आवाज यायचा. तुम्ही बोला त्याच्या आधी. कोण आवडतं? अंजलीबाई. इथून आवाज येतोय मला. आपल्याला आवडताना अंजलीबाई आवडते. कधीच कोणाला उलट बोलत नाही, कधीच कोणाशी भांडत नाही, नेहमी कशी अगदी सौम्य. अहो असं नाही, करायचंच नाही बरं का, बरोबर आहे की नाही? पण आपण वागताना कोणासारखं वागतो? कोणासारखं वागतो? मंगळसूत्र बनवताना अंजलीबाई सारखं, पण ठसक्यात बोलताना बघतीस तुम्हाला आता मी कसं काय करता येते, होतच कसं असं, बरोबर आहे की नाही? वागताना आपण वहिनी साहेबांसारखं वागतो. माय पॉइंट इज टू से, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी होत आहेत, त्यातलं नेमकं काय घ्यायचंय ना हे आपल्याला कळत नाहीये. नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाहीये. आपले वेद पुराण आपल्याला सांगून गेली, पण ती आपण कधी पाहिली का महाराज? तुम्ही तर आळंदीत राहिला, कधी पाहिले वेद? आपल्या सामान्य माणसाने साधे 4 वेद पाहिले पण नाही हो. दिस इज अ इंडिया, भारत आहे हा, तरी आपण वेद पाहिले नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, युनायटेड स्टेट, अमेरिकेचा सगळा कारभार, व्हाईट हाऊसचा कारभार सुरू होण्यापूर्वी तिथे वेदांचं पठण केलं जातं. कशाचं? वेदांचं पठण केलं जातं. आणि ते पठण करण्यासाठी शृंगेरीहून ब्राह्मण बोलवले जातात. शृंगेरीचं शंकराचार्यांचं पीठ आहे, तिथून ब्राह्मण बोलवले जातात. 150 ते 200 ब्राह्मण एकत्र येतात. कुठे? आपल्या घरी, आपल्या मंत्रालयात नाही, कुठे? USA व्हाईट हाऊसला वेदांचं पठण करतात. आपलंच आपल्याकडे भरपूर झालंय ना, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहिलेली नाहीये. विढाला अख्ख्या जर्मनीमध्ये गायत्री मंत्राचा शोध लावला जातोय. गायत्री मंत्र म्हटल्याने शरीरावरती काय काय इफेक्ट होतात याचं संशोधन जर्मनी या देशामध्ये केलं जातंय. आपण आहोत कुठे? आपल्याला वेद कळत नाहीत, आपल्याला पुराण कळत नाहीत. मग हे वेद आणि पुराण समजावून सांगण्यासाठी आपले संत पुढे येतात. आणि संत कसे सांगतात माहिती? आपल्याला वेद कसा वाटतो? न्यायाधीशासारखा वाटतो. आपल्याला पुराण कशी वाटतात? वकिलासारखी वाटतात. मग आपल्याला एखादा मित्र वाटतो छानसा, तो मित्र काय करतो? खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो, एक काम कर ना, त्याला तू 1000-1200 दे आणि कॉम्प्रोमाइज करून टाक. अनुभव आहे ना? पालघरकर हो म्हणतायत. बरं, असे अनुभव असले तरी आम्हाला चालतील, कारण गेल्या 2 महिन्यापासून आमची पहल ही तुरुंगामध्ये कीर्तन करण्याची चाललेली आहे. 56 खून केले. किती? 56 खून केलेत त्या बाईने. कोणाचे? लहान लहान लेकरांचे. काय करायची? शिडीवरती, वरच्या शिडीवरती त्या लेकराच्या छातीवर नाचायची आणि त्याला खाली ढकलून द्यायची. असे 1-2 नाही, त्या बाईने 56 गुन्हे केलेले. आणि ती बाई समोर बसलेली प्रवचनाला. महाराज, आपल्या प्रत्येकामध्ये कुठेतरी संत लपलेला असतो, फक्त तो संत आपल्याला जागृत करायचा असतो. कीर्तन जर नीट ऐकलं ना तर संत असा जागृत होतो, असा जागृत होतो की तो आयुष्यभर संतच राहतो. कोण? आपल्या मधला. विढला तर आपल्याला ही संत मंडळी जवळची वाटतात, जी मित्रासारखी खांद्यावर हात ठेवून आपल्याला सल्ले देतात. तर असाच एक संत ज्याने वेद आणि पुराण नुसती अभ्यासली नाही तर त्यांचा अनुभव घेतला, आणि त्यांचा अनुभव घेऊन स्वतःला आलेले अनुभव स्वतःच्या अथांग अशा अभंगवाणीतून लिहून ठेवले. ज्यांचा गाथा भारतात नाही तर जगभर नुसता अभ्यासीला जात नाही तर डोक्यावर ठेवून मिरविला जातो. असे देहूत राहतात म्हणून देहू निवासी. ज्यांनी पाषाणाला सुद्धा पाण्यावरती तरंगवलं म्हणून पाषाण दूषण. आमच्या जिजाई मातेच्या हृदयाचे मुकुटमणी म्हणून जिजाई रमण. अखंड जगताचे गुरु म्हणून जगतगुरु. असे देहू निवासी पाषाण दूषण जिजाई रमण जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आजच्या निरूपणासाठी घेतला. खिशात नाही वाण, समाजात नाही मान, घरात बसायला मोडकी खाट, प्यायला फुटका माठ, परी अखेरीस वैकुंठाची वाट. असा परमार्थाचा ज्यांचा थाट, त्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग आजच्या निरूपणासाठी निवडला. कीर्तनाची सुरुवात करायची. एक गोष्ट मला सांगून देऊ द्या. आज आहे
आज आहे जागतिक आरोग्य दिन. त्याच्या निमित्ताने म्हणून सांगते, कीर्तनात बसलाय ना, हाताच्या घड्या घालू नका, हात इकडे तिकडे ठेवू नका. सगळे घाबरले बरं का, आता कुठे ठेवायचे तरी कुठे नक्की, हात कुठे ठेवायचे, हात कुठे ठेवायचे. बरं, अशी गंमत होती ना कीर्तनामध्ये. इतकी लोक कॉन्शियस असतात ना, स्वतःच्या बाबतीत नाही बरं का, बाजूच्या बाबतीत. मग अशी मी गॅरंटी सांगते, आय एम व्हेरी शुअर, 1000% शुअर, माझा पण उद्धार करा. मग भगवंत म्हणाले, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयी रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदः. जिथे माझे भक्त असतात ना बाई, तिकडे मी असतो. जिथे माझे भक्त कीर्तन करतात तिकडे मी असतो. बघा, बाजूला एखाद्या वेळेस विठ्ठल वगैरे उभा असायचा, हळूच, त्यामुळे शेजारी असं डोसना बिसना मारू नका. तर जिथे माझे भक्त माझं कीर्तन करतात तिथे मी उभा असतो. तुला हवं असेल तर कीर्तनात जा. कोण? कुंभकर्णाची पत्नी. मग आता इथे आल्यावरती ती येणार, मग ती प्रसन्न होणार, मग तुम्ही सगळे डुलायला लागणार. बरोबर आहे की नाही? हे साफ मी बोलणार नाही बरं का. होतं काय नक्की, जेव्हा कीर्तनामध्ये कीर्तनकार एखादं तत्वज्ञान सांगत असतो. आमचे देगलूरकर, आदरणीय देगलूरकर महाराजांसारखे कीर्तनकार जर असतील, काय त्यांची बात. तेच जेव्हा तत्वज्ञान सांगतात तेव्हा या बुद्धीवरती तत्वज्ञानाचा वर्षाव होत असतो. तर ही बुद्धीची दोनच ऑप्शन होऊ शकतात, दोनच पर्याय होऊ शकतात. एकतर बुद्धी झोपेत जाते आणि दुसरं तर बुद्धी समाधीत जाते. आपल्या बुद्धीला समाधीत जाण्याची सवय नसते, म्हणून आपली बुद्धी झोपेत जाते. आता एखादा जर डुलत असेल आणि तुम्ही त्याला उठवलं तर तो म्हणेल, गप्पे मी समाधीत आहे. तर अजिबात त्याला उठवायच्या भानगडीत पडू नका. म्हणून कीर्तनामध्ये मध्ये मध्ये टाळ्या या झाल्याच पाहिजेत. संत